नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे ओम वागतकर आणि आज मी घेऊन आलेलो आहे जॉमेट्री पार्ट 1 महाराष्ट्र स्टेट बोर्ड मॅथमॅटिक्स. चला बघा, आता चॅप्टर आपण कम्प्लीट लर्न केलं आहे. आतापर्यंत काय काय झालं, काय काय नाही, कोणकोणते थेरम्स होते, सगळे या चॅप्टरच्या सगळे प्रॅक्टिस सेट पण सॉल्व्ह केले आहेत मी. आणि आता बघत राहा प्रॉब्लेम सेट. चला प्रॉब्लेम सेटला स्टार्ट करू. क्वेश्चन नंबर फर्स्ट बघू शकता तुम्ही. चला एमसीक्यू आहेत. सगळ्यात पहिले दिलेलं आहे की या केसमध्ये सांगितलेलं आहे आपल्याला. सगळ्यात पहिला क्वेश्चन बघा, या केसमध्ये सगळ्यात फर्स्ट क्वेश्चन डिस्कस करत आहोत आपण. सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे की दिलेली ही जी कंडिशन आहे दोन ट्रायंगलसाठी ए बी अपॉन क्यू आर इज इक्वल्स टू बी सी अपॉन पी आर इज इक्वल्स टू सी ए अपॉन पी क्यू. तर ही कंडिशन दिलेल्या ट्रायंगलसाठी कोणती ट्रायंगल घेतल्यानं, करस्पॉन्डन्स घेतल्यानं मला हे आन्सर भेटल. ठीक आहे. तर आता अशा टायमाला काय करायचं, काही मगजमारी करायचं नाही, काही नाही, सरळ सरळ ऑप्शन करून जायचं. काही क्वेश्चनला सरळ सरळ. सपोज मी म्हणलं व्यवस्थित आहे का, आता फर्स्ट कंडिशन घेतली मी, एबीसी हा सिमिलर आहे म्हणलं ट्रायंगल पी क्यू आर ला. तर सरळ सरळ माझी करस्पॉन्डिंग साईड काय येणार, ए बी अपॉन पी क्यू. का वरी कुठे ए बी अपॉन पी क्यू आहे का? नाही सर, ए बी अपॉन क्यू आर आहे, म्हणजे हे करस्पॉन्डिंग येणार नाही. पहिलं ऑप्शन तर गेलंच, पहिलं ऑप्शन तर गेलं. सेकंड ऑप्शन चेक करा. तर ऑब्विसली मी ट्रायंगलचं नाव असं घ्यायलो कारण की वरी मोठ्या दुसऱ्या ट्रायंगलचे नाव आहे, म्हणून मी तिकडे ट्रायंगल आधी घ्यायलो. म्हणजे सी ए बी सिमिलर झाला ट्रायंगल कोणाशी कोणाशी, खाली घेतो नाव परत पी क्यू आर. परत बघा, आता चेक करा का माझा सी ए अपॉन पी क्यू आहे का ऑप्शन मध्ये. वरी बघा सी ए अपॉन पी क्यू, हा इज इक्वल्स टू भेटायला. परत घेतलं, परत बघू तर ए बी अपॉन ए बी अशी आहे, तर काय येणार क्यू आर. का ए बी अपॉन क्यू आर आहे, यस ए बी अपॉन क्यू आर आहे, हे दोघं इक्वल आले. तर लास्टात ऑब्वियस येणार काय येणार, सी बी दॅट इज बी सी अपॉन पी आर. बी सी अपॉन पी आर पण आहे का, आहे, राईट. तर करस्पॉन्डन्सी कशी येणार, सी ए बी सिमिलर असेल कोणाशी, पी क्यू आर शी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी. तर परीक्षेमध्ये उत्तर लिहिताना काहीच नाही, जर तुम्ही क्वेश्चन नंबर टाकला, क्वेश्चन नंबर फर्स्ट, क्वेश्चन नंबर पहिल्यातला फर्स्ट एमसीक्यू, त्याच्यासमोर याचं हे टाकलं क्वेश्चन मार्क आणि सरळ सरळ आन्सर लिहिलं, आणि काय आहे आपला ऑप्शन, ऑप्शन ओनली बी असं जरी टाकलं तुम्ही तरीही तुम्हाला एक मार्क मिळतो. ठीक आहे. अदरवाईज तुम्ही पूर्ण ऑप्शन जे आहे ते पण लिहू शकता, असं काही नाही. क्लिअर क्लिअर सांगलं जाईल तुम्हाला की कसं मेन्शन राहील आपल्या बोर्डच्या तुमच्या जे काही क्वेश्चन पेपर त्याच्यामध्ये की एमसीक्यूचं उत्तर कसं लिहावं. ओके, डोंट वरी. नेक्स्ट क्वेश्चन. सेकंड, दिलेला ट्रायंगल आहे, हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत की नाही सांगायचं आहे आपल्याला. ओके, नाही नाही, कोणतं स्टेटमेंट फॉल्स आहे ते सांगायचंय. दोन ट्रायंगल सिमिलर असतीलच. तर बघा बघा, ई हा सिमिलर आहे आर ला, डी हा सिमिलर आहे क्यू ला. चला तर आपण घेऊता ट्रायंगल, मी काय म्हणणार, डी एफ ई हा सिमिलर झाला कोणासोबत, क्यू पी आर सोबत. कशामुळं, कारण की ई हा कॉन्ग्रुएंट दिलाय, आर सोबत. आता याच्या करस्पॉन्डिंग साइड्स लिहा. चला, df अपॉन qp इज इक्वल्स टू fe अपॉन pr इज इक्वल्स टू de अपॉन qr. का हे कुठं ऑप्शन दिसायलेत का तुम्हाला? हा, ओके, नाव मागं पुढे असू शकतात, नाव मागं पुढे असतील, ई आधी असेल नंतर एफ आधी असेल वगैरे वगैरे. तर ef अपॉन pr, राईट आहे पहिलं ऑप्शन. ठीक आहे. df अपॉन pq, qp म्हणा का pq म्हणा, पहिलं बरोबर स्टेटमेंट आहे. नंतर परत डीई अपॉन पीक्यू, डीई अपॉन पीक्यू होऊ शकत नाही, हेच ऑप्शन चुकीचं असणार. आणि ईएफ अपॉन आरपी, ईएफ अपॉन पी आर हे ठीक आहे, पण डीई अपॉन पीक्यू होऊ शकणार नाही. बाकीचे पण चेक करा, डी अपॉन क्यू आर होईल. बघा, डी अपॉन क्यू आर हे पण राईट आहे, डीएफ अपॉन पीक्यू हे पण आहे, डीएफ अपॉन पीक्यू बरोबर आहे, ईएफ अपॉन आरपी हे पण राईट आहे, आणि डीई अपॉन क्यू आर हे पण राईट आहे. म्हणजे ऑप्शन कोणतं चुकीचं आहे, बी स्टेटमेंट हे फॉल्स आहे. कळत आहे? ओके. खालचं बघा, खाली दिलेले दोन ट्रायंगल आहेत, या ट्रायंगल मध्ये पण स्पष्ट तुम्हाला मेन्शन केलेलं आहे. काय केलेलं आहे मेन्शन, ट्रायंगल ए बी सी क्लिअर डायग्राम मध्ये दिसायला मला सिमिलर आहे. ए बी सी सिमिलर आहे कोणासोबत, ए डी ट्रायंगल डी ई एफ सोबत, बघा बी हा कॉम्पोनंट आहे, ई ला, आणि सी हा कॉम्पोनंट आहे एफ ला, आणि बी हा ए कॉम्पोनंट त्याला. आणि इथे कंडिशन दिली, व्यवस्था आहे का,
जे AB इज इक्वल्स टू 3DE सांगितलेलं आहे ना, दॅट इज AB अपॉन DE करस्पॉन्डिंग साइड्स आहेत ह्या. तर AB अपॉन DE चा रेशो दिलेला आहे 3:1. इट मीन्स दॅट तुमची AB ही DE बरोबर नाही. आणि एक जरी साइड इक्वल नसेल ट्रायंगलची करस्पॉन्डिंग दुसऱ्या ट्रायंगल सोबत, तर ते ट्रायंगल कधीच कॉन्ग्रुएंट होत नाहीत. याचा अर्थ असा आहे की हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत पण कॉन्ग्रुएंट नाहीत. बघा, ट्रायंगल्स आर नॉट कॉन्ग्रुएंट अँड नॉट सिमिलर. पहिला ऑप्शन तर नाहीच, पहिला ऑप्शन तर नाहीच, पहिला ऑप्शन येणारच नाही. ट्रायंगल्स आर सिमिलर बट नॉट कॉन्ग्रुएंट, इट इज राईट आन्सर. पण तरी पण चेक करू, ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट अँड सिमिलर. कॉन्ग्रुएंट नाहीत ना हे, कारण की साइड्स नाही त्याच्या, हे पण ऑप्शन नाहीये. नो नो, हे येणारच नाही, कारण ऑप्शन कोणते. ठीक आहे, ओके, कळतंय तुम्हाला एमसीक्यू. ओके, नाईस, गुड. खालचं बघा आता ऑप्शन. चलो नेक्स्ट एमसीक्यू सॉल्व करू. नेक्स्ट एमसीक्यू सॉल्व करू. बघा नेक्स्ट एमसीक्यू काय म्हणतो. ट्रायंगल ABC and DEF आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स. लक्षात ठेवा, जगातले कोणते इक्विलॅटरल ट्रायंगल असो, ट्रायंगल काय म्हणलंय, ABC अँड ट्रायंगल DEF आर इक्विलॅटरल ट्रायंगल. आणि जगातले कोणतेही इक्विलॅटरल ट्रायंगल असो, दोन इक्विलॅटरल ट्रायंगल एकमेकांना ऑलवेज सिमिलर असतात. कॉन्ग्रुएंट नसतात पण सिमिलर असतात. तर कंडिशन काय दिलेली आहे, मी असं त्याला एमसीक्यू सॉल्व करायलो. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF. ठीक, EF करायला मला खूपच अडचण जाते, असा कटाळ येते E आणि F करायचा. कोई नाही. आणि इथं दिलेली आहे AB ची दिलेली आहे तुम्हाला व्हॅल्यू 4. वी हॅव टू फाइंड DE. बघा, जर कोणते दोन ट्रायंगल सिमिलर असतील, लास्टच्या लेक्चर मध्ये पाहिलं, दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशिओ हे त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअर्सच्या इक्वल असतो. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF इज इक्वल्स टू, मित्रो AB स्क्वेअर कसे असणार, डीच्या प्रमाणात असणार, डीच्या स्क्वेअरच्या प्रमाणात असणार. या दोघांचा रेशिओ सरजी दिलेला आहे 1/2 आणि AB दिलेली आहे 4 आणि DE दिलेली आहे माहीतच नाही काय दिलेली आहे. तर अशा प्रकारे बाय टेकिंग स्क्वेअर रूट जर घेतला तुम्ही बोथ साइडचा, तर इकडे यायले √2 इज इक्वल्स टू 4 अपॉन DE. जर मित्र क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, D ला इकडे √2 ला तिकडे घेऊन गेला, तर तुमची DE ची जी व्हॅल्यू येत आहे 4√2. 4√2 कुठं ऑप्शन दिसायले का? यस गुरुजी, दिसला ऑप्शन. तर मित्रो ऑप्शन आहे इथं मित्रांनो, ऑप्शन D. असे सॉल्व करायचे एमसीक्यूज. चला बघू आता पुढचा टॉपिक. नेक्स्ट क्वेश्चन्स. हियर वी आर अनदर एमसीक्यू. किती एमसीक्यू तर बाबा, ठीक आहे, असो किती पण वृत्त करायचे. फाइंड द रेशो ऑफ द फॉलोइंग. अरे बापरे, कोणी नाही. चला बघा, दिलेले ABCD द फॉलोइंग स्टेटमेंट्स टू. परत तीच गोष्ट आलेली आहे. आता हा क्वेश्चन इंटरेस्टिंग आहे. आता हे जे क्वेश्चन एमसीक्यू 5 द्यायलो ना मी, बघा हे सॉल्व करणार ना मी. हा एवढा IMP क्वेश्चन आहे की तुम्हाला बोर्ड याच्यावर 4 मार्काला किंवा 3 मार्काला क्वेश्चन विचारला जाणार. बघा, एक ट्रायंगल दिले तुम्हाला ABC आणि मित्रा याला दिलेली आहे XY ही पॅरलल अकॉर्डिंग टू BPT थेरम. बघा व्यवस्थित आहे का, BPT थेरम नुसार काय असायला पाहिजे, AX अपॉन XB इज इक्वल्स टू AY अपॉन YC. हे ऑप्शन असायला पाहिजे का. हे ऑप्शन दिसायले का, तर मला तर कोणतं दिसेना, ऑप्शनच नाही हे. मग सर हे ऑप्शन आणलेत कुठून यांनी असे वेगळे? काही नाही मित्र, तुमची 9 ची रेशोची कन्सेप्ट यूज केलेली आहे, कंपोनेंडो डिव्हिडेंडो. नाही माहित, लेट इट बी. माझं बघा आता. चला, हे एक ऑप्शन आहे. फर्स्ट थिंग व्यवस्थित बघा, आता हे तो ऑप्शन अवेलेबल नाही, तर काय करायचं अशा टायमाला, वरच्या न्यूमिनेटर आणि खाली पण डिनॉमिनेटरला 1 ऍड करायचा. दोन्ही साईडला 1 ऍड केला. दोन्ही साईडला 1 ऍड केल्यामुळे तुम्ही बघसाल क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची, XB न मल्टिप्लाय करायचं याला, तर काय होणार, XB अपॉन खाली काय राहील, XB खाली काय नसतं म्हणजे 1, AY ला AY, YC इंटू 1 YC आणि खाली YC ला YC. बघा AX आणि XB, AX प्लस XB काय होणार, AB. तर हे झाला AB अपॉन XB आला इज इक्वल्स टू हे झाला AC अपॉन YC. कशामुळे, AY प्लस YC. लेंथ कम्प्लीट, लेंथ. इथं काय केलं मी,
नथिंग बट मी दोन्ही साईडकडे 1 1 ऍड केलं, त्यामुळे मला एक नवीन रेशो भेटला साईडचा. बघा AB अपॉन XD कोड दिसायला एक ऑप्शन मध्ये, AB अपॉन AC आहे. अरे नाहीये, हा AB अपॉन AC आहे. क्रॉस जरी केलं तुम्ही, हा आता कधी काय करायचं, या ऑप्शनला क्रॉस करून पाहिजे, याला इकडे नेऊन पाहायचं का AXच्या रिस्पेक्टनं दिलेले हे सगळं ABAXच्याच रिस्पेक्टनं दिलेले, बाकी काहीच नाही. किंवा याला इकडे आणून पाहायचं, क्रॉस करू शकता तुम्ही. याला मी क्रॉस जर केलं तर एक ऑप्शन असा असायला पाहिजे होतं, AB अपॉन AC इज इक्वल्स टू XB तिकडे गेला राईटला, XB अपॉन YC. असं काय ऑप्शन दिसायला का तुम्हाला? धत्तेरी की असं तर ऑप्शन नाही. कसं काय बघूत चला नोट केला एवढे. ही कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट आहे. तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करता असं येणार. चला हे झालं एवढं, व्हेरी नाईस. आता बघा मी काय मी डाव करतो व्यवस्थित आहे का. आता मला असे ऑप्शन येणे झाले, तसे ऑप्शन झाले तर मी करणार काय, हे दिले ट्रायंगल मध्ये मी करणार काय. चला याला करू इन्व्हर्टेंडो. XB अपॉन AX इज इक्वल्स टू YC अपॉन AY. का असं काय ऑप्शन अवेलेबल आहे का इन्व्हर्टेंडो पण केल्यावर? नाहीये, असं पण काही नाहीये. चला परत काय करू आपण, आता दोन्ही साईडला 1 ऍड करू परत. XB अपॉन AX प्लस 1 ऍड केला मी, इकडे YC अपॉन AY प्लस 1 ऍड केला. इथं या 1 लाच कंपोनेंडो सुद्धा म्हणतात, डायरेक्ट रेशिओ, पण मी तुम्हाला कळणार नाही म्हणून मी एवढं सांगत आहे. हुशार आहात तुम्ही तसे बघणारे जे कोणी आहेत ते, आणि कोणतीही गोष्ट मित्रा डायरेक्ट समजत नसते, खूप प्रयत्न करावे लागत असतात. चला हे तर सरळ AB होऊन चाललं. AB अपॉन AX इज इक्वल्स टू AC अपॉन AY. उलाला असा का ऑप्शन आहे का बघा, AB अपॉन AX आहे का, आणि AC अपॉन AY आहे का? नाही. अरे क्रॉस करा बाळा, AB अपॉन AC क्रॉस केले, AC ला इकडे AX ला तिकडे घेऊन जाऊ, AX अपॉन AY. असं काय ऑप्शन आहे का बघा. आय थिंक पहिलं ए. असा हा MCQ सॉल्व्ह करायचा होता. आय होप तुम्हाला कळत आहे MCQ सॉल्व्ह करायचे कसे. व्हेरी नाईस, ठीक आहे. चला नोट करून घ्या जर काही इम्पॉर्टंट महत्वाची माहिती वाटली असेल तर. चला हे क्वेश्चन बघा आता. देन फाइंड द फॉलोइंग रेशो. सेकंड क्वेश्चन आहे, BD दिलेली आहे, टोटल लेंथ BD आहे. ओके, तर हे आपल्या एरियाज ऑफ रेशोज, एरियाज ऑफ ट्रायंगल्स वरचा क्वेश्चन आहे. रेशोज ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल सिमिलर नाही, फक्त हेच आहे. ओके, डायग्राम दिलेले मी रिपीट करते तरी पण तुमच्यासाठी करत आहोत. प्रयत्न चांगलं. कधी पण काही गोष्टी ना कन्सेप्च्युअली क्लिअर करायच्या मित्र, कारण की जर तुम्ही आता परफेक्ट काही नाही कव्हर केलं, भविष्यामध्ये तुमचे बरोबर लागतात दिवे दिवे दिवे. माझ्या मित्रांनो दिवे, काही चुकीचा अर्थ काढू नका. काही नालायक असतात, बस जरा असं आमचं बोलणं ऐकायचं, भन्नाट सुरू करायचं काहीतरी. हाईट दिली नव्हती ट्रायंगलची, मी हाईट घेतली बघा. MN तुम्ही ड्रॉ करू शकता. काय काय विचारलं, काय काय दिले ते नोट करू. का गुरुजी BD दिलेली आहे 7, दिली BD हातात, BC दिलेली आहे कोई नाही बघा 20. तर आपण DC काढू शकतो ना. हा बघा इथून DC काढून घेऊ. तर DC इज इक्वल्स टू काय, टोटल लेंथ BC आहे, टोटल लेंथ BC आहे. मला ही DC पाहिजे तर मला BD काय करावं लागेल, मायनस. पण तरी BD मायनस झाली की काय ते येतच 13 आलं. BD आमची बापू फुकायची BD. ठीक आहे, पहिला पॉइंट बघा. पहिला, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC दिसत आहेत. हे दोन ट्रायंगल बघा, बघितलं हे दोन ट्रायंगल बघा डायग्राम मध्ये. एरिया ऑफ ट्रायंगल ABC मोठा, नाहीतर ADC या दोघांच्या पण हाईट सेम येतात, बाकी काहीच नाही. यांचा एरिया प्रोपोर्शनल असणार कशाला, त्यांच्या बेसिसवर. बघा ज्या साईडवर परपेंडिक्युलर टाकला ते बेस असतं. याचा बेस कोणता असणार, BC, या ट्रायंगलचा मोठा. आणि या ट्रायंगलचा बेस कोणता असणार, DC. BC दिली 20, DC काढली 13. झालं उत्तर पहिलं. गुड. नेक्स्ट, असा 3 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला एक्झामला. नेक्स्ट, सेकंड काय करायचंय, एरिया ऑफ अ ट्रायंगल ABD. ओके, BD नंतर ABC आहे ना, दिसा नाही त्याला इथून, बरोबर ABC आहे. चला ABD दिसा ट्रायंगल ABD, याची हाईट आणि दुसऱ्या सगळ्या ट्रायंगलची हाईट सेम आहे, म्हणून यांचा एरिया कशाला प्रोपोर्शनल असतात, त्यांच्या बेसला. BD अपॉन ABCचा बेस कोणता आहे, BC. BD दिलेली आहे 7, BC दिली 20. झाला रेशो.
भेटला सेकंड क्वेश्चन. थर्ड 3 मार्काला येऊ शकते एक्झामला, मी रिपीट करत आहे. एरिया ऑफ अ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. एरिया ऑफ ट्रायंगल ABC. चलो बघा मग परत ADC चा सॉरी या दोन ट्रायंगलचा सगळ्यांची हाईट सारखी म्हणून एरिया कशाला प्रोपोर्शनल असणार, त्यांच्या बेसिसला. तर यांचा बेस BC, तर हे 13/20. तर अशा प्रकारे हा सेकंड क्वेश्चन होता. नोट करा. गुड. चला वी विल मूव ऑन द थर्ड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन गेले. चला बघा आता थर्डचं सोल्युशन घेऊ. क्वेश्चन काय नंतर बघू होता. डायरेक्ट पहिले सोल्युशन सुरुवात, कारण आमच्याकडे ते सोल्युशन असतं, क्वेश्चन नंतर निर्माण होतात. आधी सोल्युशन देतो. द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट. चला ठीक आहे, दोन ट्रायंगल आहे त्यांच्या इक्वल हाईट आहे आणि त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ लेट A1 बी दी एरिया ऑफ, असा क्वेश्चन केलेला आहे. फर्स्ट ट्रायंगल A2 बी दी एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल. ठीक आहे, तर आपल्याला दिलेला आहे देअरफॉर A1/A2 दिलाय. A1/A2 दिलेला आहे 2/3. काय विचारलं बघा. इफ द बेस ऑफ द स्मॉलर ट्रायंगल इज 6 सेंटीमीटर, देन व्हॉट इज द करस्पॉन्डिंग बेस ऑफ बिगर ट्रायंगल. ओके, इथं म्हणायचं लेट मी म्हणणार B1 बी दी बेस ऑफ smaller triangle and B2 be the base of bigger triangle. चला एवढी माहिती सांगितली. So they have equal heights, therefore their area, their ratio बघा ratio of areas of two triangles is proportionate to their bases. समजलं. म्हणून कारण की हाईट इक्वल येतात. A1/A2 बरोबर B1/B2. A1/A2 दिले 2/3, B1 दिले बिगरची दिली ना, स्मॉलर दिले 6 आणि B2 काढायचा आहे. ठीक आहे, चला वरचं नोट करा. केलंच असणार तुम्ही. चला तर इथं मग B2 बरोबर 6×3/2. काय केलं, या B2 ला आणलं इकडं, 3 ला नेलं तिकडं आणि परत गुणाकाराचं त्याला इकडं 2 भागाकारात. 2 6 3 9. सो देअरफॉर B2 बरोबर किती आलं 9 सेंटीमीटर. तर इथं उत्तर लिहिणं सोडायचं नाही. आन्सर शेवटी काय असणार शेवटचं उत्तर. द बेस ऑफ बिगर ट्रायंगल, बेस ऑफ बिगर ट्रायंगल इज काय काढला 9 सेंटीमीटर. हा बघा आणि हा केअरफुल हा क्वेश्चन वाचताना कधी काय करतं रेशिओ इन्व्हर्स देतं. आता मला सांगा हे रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल हाईट्स इज. आता हा रेशिओ क्वेश्चन मध्ये जरा यांनी क्लॅरिफाय नाही केला आपल्याला की हा रेशिओ जे आहे ट्रायंगल्सचा हे बिगर सोबत आहे का स्मॉलर सोबत आहे. म्हणजे बिगर ट्रायंगलचा एरिया वरी आहे का स्मॉलर ट्रायंगलचा एरिया खाली आहे, हे नाही मेन्शन केले फर्स्ट थिंग. तर डायरेक्ट सांगितलं की जर बेस आहे स्मॉलर ट्रायंगलचा 6 तर करस्पॉन्डिंग बेस काय असेल मोठ्या ट्रायंगलचा. सरळ विचारले त्यांनी. पण हा रेशिओ 3/2 घेऊ का 2/3 घेऊ याच्यावर डिपेंड करतं. म्हणून असे क्वेश्चन कन्फ्युज जरा करणारे असतील तर जरासा विचार करायचा की करू कसं, कारण की काही जण उलट पण घेऊ शकतात. मला तर वाटतं क्वेश्चन मध्ये जरा फार क्रिटिकल थिंकिंग करावी लागणार आहे, कारण की स्पष्टता काही नाहीये. पण तरी पण चला बघा नोट करा. नाउ फोर्थ क्वेश्चन वाचा. बुक आहे सगळ्यांकडे. आता ऑब्वियस आहे मी पहिले काही लेक्चर व्हाईट बोर्डवर यूज केलेले आपल्या मार्कर बेसिक थिंग्स. कधी कधी काय होतं अडचण असतात काही, किंवा काही बोर्डमध्ये कधी कधी काही इश्यू येतो, किंवा इलेक्ट्रिसिटीचा पण बराचसा इश्यू असतो. सो दॅट्स वाय मी काही लेक्चर ऑफकोर्स आपल्या व्हाईट बोर्डवर पण घेईल, कारण की तिथे तुम्हाला समजूनच घ्यावं लागेल. आणि डोंट वरी असं काही कन्सेप्च्युअली मी काय असं एकदम वास्ट किंवा असं
बोर करणार असं काही सांगत नाही मी, व्यवस्थित तिथं पण स्पष्टपणे सांगायचं आहे. आतापर्यंत तेच बोल फिजिबल होतो आणि तिथं माझा अक्षर पण छान येते. जसे एक पॉईंट मजेदार पॉईंट बघा. चला हा त्या क्वेश्चनसाठी मी डायग्राम नाही काढणार. 4th क्वेश्चन आहे. डायग्राम दिसायली तुम्हाला, कोई बात नाही, दिसत असेल. चला, ट्रायंगल हे 2 राईट अँगल ट्रायंगल दिलेले आहेत. ॲज युजल तरी 2 राईट अँगल ट्रायंगल सांगितलेले आहेत. आणि 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 एबी दिलेली आहे, एबी दिलेली आहे आणि दुसरं काय दिलेली आहे, डीसी दिलेली आहे. ठीक आहे, आणि यांचा कॉमन बेस डीसी आहे. तर काय सांगितलं, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी टू एरिया ऑफ ट्रायंगल डीसीबी. बघा सोल्युशन, बोथ ट्रायंगल्स, तुम्हाला दोन्ही ट्रायंगल्स हॅव इक्वल बेस बीसी. आहे का दोन्ही ट्रायंगल्स इक्वल बेस बीसी? सो देअरफॉर रेशियो ऑफ areas of two triangle it's proportionate to their heights ला. आता जे रेशिओ असतं एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी टू एरिया ऑफ ट्रायंगल डी सी बी, बरोबर आहे ना? हा, डी सी बी, या 2 ट्रायंगलचा एरिया त्यांच्या हाईट्सला प्रोपोर्शनेट असतं. म्हणजेच किती, ए बी अपॉन डी सी. तर ए बी काय आहे 6, डी सी किती आहे 8. तर करा शॉर्टमध्ये 3 आणि हे 4, 2 वरी पण घाला आणि 2 खाली भाग घाला. तर अशा प्रकारे शेवटी आन्सर सांगायचं विसरायचं नाही. मी रिपीट करत आहे, शेवटी उत्तर सांगणं फार गरजेचं आहे. द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल इज, असं सांगून द्यायचं. नंतर आहे नेक्स्ट 5th नंबरचा क्वेश्चन. चला नोट करा. नेक्स्ट आहे 5th नंबरचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5, सोल्युशन. डायग्राम मी काढणार, रिपीट ॲज युजुअल. बघा समजून घेत असं. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू एस दिलेला आहे. जे दिले ते मेन्शन करायचं, पी क्यू एस. आय थिंक सो हे दिलंय 100 स्क्वेअर सेंटीमीटर, या सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये चालतं. आणि यातच एरिया ऑफ अ ट्रायंगल दिलेला आहे क्यू आर एस 110 स्क्वेअर सेंटीमीटर. चलो गाइस, 2 एरिया दिला. फाइंड एनआर. आता एनआर काढायचंय. काय दिलं अजून, पीएम दिले. पीएम मोदी जी देखिए 10 सेंटीमीटर. तर एनआर काढायचंय. काय करायला असत नाही तर चलो देखते हैं फिर आप काय काय असेल. 2 ट्रायंगल बघा पहिले डायग्राम मध्ये, पी क्यू एस. ठीक आहे, बोथ ट्रायंगल याच्यामध्ये पण लक्षात ठेवा, बोथ ट्रायंगल्स हॅव इक्वल बेस. दोन्ही ट्रायंगलचा इक्वल बेस आहे, त्या बेसचं नाव काय, क्यू एस. So therefore their ratio of areas of triangle is proportionate to their heights ला. कारण की आता बेस इक्वल्स येतं, तर एरियाचा रेशो कशाला प्रोपोर्शनेट असेल, त्यांच्या हाईटला प्रोपोर्शनेट असेल. मग therefore एरिया ऑफ अ ट्रायंगल पी क्यू एस अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल क्यू आर एस. हे असं कसं काय असेल, तर जाऊन पहिलं लेक्चर बघा, कळून जाईल तुम्हाला की मी काय घेत आहे ते. ठीक आहे, तर येणार पीएम अपॉन एन आर. पीएम दिलंय किती, नाही आता हे सगळं एरिया पण दिला नाही इकडचा, तो गुड. चला तर मग इथं एरिया दिलाय किती, हे दिलाय 100 आणि याचा एरिया किती दिलाय 110. किती दिलाय 10 आहे आणि एनआर काढायचं आहे. गॉट इट. चलो ठीक आहे, वरच करत आहे रब, नोट करावं. इरेज चलो जी. बघा म्हणजे 0 0 कटला. क्रॉस मल्टिप्लिकेशन केली तरी तुम्ही बघा कटून जात असतं, कोई बात नाही. तरी पण तुम्हाला सांगते, हे जर वरी तर काटाकाटी तुम्ही करू शकता. हे काटू शकता. या एनआरला ना इकडे या 11ला घेऊन जा मल्टिप्लाय मध्ये आणि 10 घेऊन जा डिवाइडला. तर एन आर इज इक्वल्स टू 10 into 11 अपॉन 10. 10 परत झालं कॅन्सल, तर एन आर राहिलं होतं. देअरफॉर एन आर इज इक्वल्स टू 11 सेंटीमीटर. युनिट काय दिले का, युनिट हा
सेंटीमीटर. तर शेवटी उत्तर सांगणं सोडायचं नाही. मी परत सांगते, तुमचा हाफ मार्क मायनस होऊन जाईल मित्र शेवटच्या आन्सरसाठी. आणि कधीही क्वेश्चन सॉल्व्ह करताना लक्षात ठेवायची एक गोष्ट प्रॉपरली, आपण ज्या कन्सेप्ट शिकतो आणि ज्यावेळेस आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतो, तर लक्षात ठेवायचं एव्हरी कन्सेप्ट ज्यावेळेस आपण अप्लाय करणार क्वेश्चनमध्ये, तर तुम्हाला फील होईल की यार इथे मला काहीतरी जमना. म्हणूनच म्हणतात एव्हरी क्वेश्चन इट सेल्फ अ कन्सेप्ट. फिजिक्समध्ये तर हे खूपच भारी युजफुल स्टेटमेंट आहे. एव्हरी क्वेश्चन इज इट सेल्फ अ कन्सेप्ट. म्हणून प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करा, जीव लावून करा, त्यावेळेस तुम्हाला ते कळेल की हा असा खुलासा होईल झपकन, बापरे हे होतं म्हणून. बट इट चला नोट करा. सहावा क्वेश्चन दिसायला का तुम्हाला? सहावा क्वेश्चन दिसण्यासाठी जरा वरी घेतो इकडे आणि याला एक्सटेंड करतो. बस एवढंच होते काय पैकी अजून आहे ना, जाऊ द्या. क्वेश्चन नंबर 6 बघा, दिलाय 6, दिसला कोपऱ्यात 6. काय म्हणतो क्वेश्चन नंबर 6? सोल्युशन. जे दिलेलं आहे ते लिहून घेऊ पहिले. ट्रायंगल MNT सिमिलर दिलाय QRS सोबत. लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉट फ्रॉम T. ओके, T पासून अल्टिट्यूड 5 लेंथ सेंटीमीटर पडलेली आहे आणि लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉ फ्रॉम पॉइंट इज 9. फाइंड द रेशिओ. चलो ठीक आहे, करू तर असं आपण 2 ट्रायंगल घेऊ होता. MNT आणि हा एक ट्रायंगल QRS. T पासून हाईट पडत आहे आणि इथून S पासून हाईट टाकली. अरे एवढंच काढला मी ट्रायंगल, कोई बात नाही. इतकं दिलेलं आहे मला, झालं क्वेश्चन सॉल्व्ह झाला. अरे मित्र 2 ट्रायंगल सिमिलर आहे बाय द रेशियोज ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल बाय द theorem of areas of similar triangles. काय म्हणतं बाय द रेशियोज ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल? सिंपल, जे काही एरिया असणार ट्रायंगल सिमिलर ट्रायंगलचा, त्यांचा जे रेशिओ असतो मित्र, त्यांचा रेशिओ हे प्रोपोर्शनेट असतो त्यांच्या साईडच्या स्क्वेअर्सला. ज्या ज्या व्हॅल्यू दिल्यात त्या लिहून घेऊ आता. बघा काय दिलेली आहे, CD 3 ही आहे 5. ओके, CE आहे 6.4 मायनस एक्स. 6.4 मायनस एक्स अशी कशी व्हॅल्यू दिली आणि ही दिली एक्स. हा देऊ शकत, त्यात काय करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. असेल तर सगळं काही येतं येऊन जातं. क्रॉस मल्टिप्लिकेशन 3x इज इक्वल्स टू 5 इंटू 6.4 मायनस एक्स. हे 5 मल्टिप्लाय तर एकाला जाईल का नाही, सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन होणार. तर हे झालं 3x. आता मल्टिप्लाय करा, ठीक आहे. 6.4 पॉईंटचं मल्टिप्लिकेशन, 5 चौक 20, कॅरी 2, 5 सक 30, 30 2 32, किती ना पॉईंट 1, तर 1 ना पॉईंट आला मायनस 5x 1 5x. ओके, तर मायनसची इकडे घेऊन या, तर मायनसचे 5 इकडे आले, तर 3x प्लस 5x इज इक्वल्स टू 32. आय डोंट हॅव इनफ स्पेस, तुम्ही वरचं लिहून ठेवलं असेल, गुड. तर 5 आणि 3 होतात 8x इज इक्वल्स टू होतात 32. देअरफॉर x इज इक्वल्स टू 32 भागिले 8. देअरफॉर 8 1 8 8 चौक 32. तर फायनली द व्हॅल्यू ऑफ x, अरे व्हॅल्यू ऑफ x नाही, फाइंड बीई काढायची. सो देअरफॉर बीई इज इक्वल्स टू किती, किती काढले आपण 4 युनिट्स. काही जरी तुम्हाला काही युनिट दिलं नसेल तर तुम्ही असं पण लिहू शकता आणि शेवटी आन्सरला असं डप्प करायचं, आन्सर सांगायचं शेवटी. नोट करा, गुड. नेक्स्ट क्वेश्चनवर उडी मारू आता आपण. IMP क्वेश्चन आहे पुढचा, आठवा. हा असे क्वेश्चन मोस्टली विचारले जातात एक्झामला, बऱ्याचशा स्टुडंट्सला प्रॉब्लेम पण होती. बघा आता, चला आता क्वेश्चन नंबर 8 डिस्कस करू. क्वेश्चन नंबर 8 काय दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये पहिले लिहून घ्यावं, नंतर क्वेश्चनला रिपोर्ट करू की क्वेश्चनमध्ये करायचं काय. लेन दिलेली आहे आता. ओके, अरे याच्यात फाईंड करायचं, व्हॅल्यू फाईंड करायचं. अरे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्र, बघा. तर असे क्वेश्चन डील करण्यासाठी आपल्याला काही संपूर्ण कन्सेप्टची गरज पडते किंवा आवश्यकता पडते. परत रिपीट या त्या कन्सेप्टवर ज्यावेळेस आपण शिकलो होतो, प्रॉपर्टीज ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर इंटरसेप्ट्स.
सॉरी अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स. बघा इथे 3 येतात. एस डी मी पहिले क्वेश्चनला डी करून राहिलो. एस डी परपेंडिक्युलर आहे, आर सी परपेंडिक्युलर आहे एका लाईनवर, क्यूबी परत परपेंडिक्युलर आहे आणि लास्टला पीबी सॉरी पीए. ह्या सगळ्या पॅरलल झाल्या एकमेकांना, एका सेम लाईनवर परपेंडिक्युलर आहेत ना. तर कन्सिडर करा की यांच्या ट्रान्सव्हर्सल ही हे एम ही हे एल. ठीक आहे, एल एम ह्या दोन ट्रान्सव्हर्सल येतात, ही दोन एल एम. तर आपण पाहिलं होतं अकॉर्डिंग टू प्रॉपर्टीज ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. 3 पॅरलल लाईन्स, कोणत्या पण 3 पॅरलल घ्या, कोणत्या म्हणजे वे असतात क्वेश्चनला सॉल्व्ह करण्याचा. मी इला इग्नोर केलं, मी आरसीला इग्नोर करायलो, व्यवस्था आहे का आता, मी आरसीला इग्नोर करायलो. तर मी म्हणलं ह्या 3 पॅरलल लाईन्स येतात. तर अकॉर्डिंग टू प्रॉपर्टी एस क्यू अपॉन क्यू पी इज इक्वल्स टू काय होईल, डीबी अपॉन बी ए. ही झाली आपली प्रॉपर्टी 3 पॅरलल लाईन अँड द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल. तर कशी अप्लाय करणार क्वेश्चन मध्ये, काय काय दिलं काय काय नाही दिलं तर बघू. तर त्याच्यानुसार की कोणकोणत्या व्हॅल्यू दिल्या तर कोणकोणत्या शोधायच्या आहेत. चला बघा, व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, ए बी दिली, बी सी दिली, डी सी पण दिली आणि डायरेक्ट पी एस. वा, डायरेक्ट पी एस, डायरेक्ट पी एस. ठीक आहे, कोई बात नाही, काहीतरी ह्याच्यात ती कन्सेप्ट लावता येईल. ओके बघा, सांगूत व्यवस्थित. एस डी पॅरलल आर सी पॅरलल आहे क्यूबी ला, क्यूबी पॅरलल आहे ए बी ला, अँड लाईन एल अँड एम आर देअर काय आहेत त्यांच्या ह्या ट्रान्सव्हर्सल्स आहेत. म्हणून बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स. ही झाली प्रॉपर्टी. काय प्रॉपर्टी, आता या केसमध्ये मी काय करत आहे मित्र, मी एस डी पॅरलल धरायलो क्यूबी ला आणि ही पॅरलल धरायलो मी ए बी ला. सो देअरफॉर मी काय म्हणणार, माझा जे काही एस क्यू आहे हे असणार क्यू पीच्या अलॉंग आणि जे काही डी बी असणार हे असणार ए बीच्या प्रोपोर्शनेट मध्ये. चला तर आता याच्यात व्हॅल्यू ठेवू, पण आपल्याला तुम्हाला माहिती एस क्यू पण दिलं नाही, क्यू पी पण दिलं नाही, म्हणजे पी क्यू पण दिलं नाही. तर करायचं काय, नोट करा. तर करायचं काय, त्याच्यात ती कन्सेप्ट यूज करायची आपली कंपोनेंडो डिव्हिडेंडोची किंवा कंपोनेंडोची. सो देअरफॉर मी काय करणार, या एस क्यू अपॉन क्यू पी मध्ये +1 पण करणार आणि हे डी बी अपॉन ए बी मध्ये पण +1 करणार. डीबी कसा तयार झाला, डीबी बीसी प्लस डीसी, डीबीची लेंथ काय बीसी प्लस डीसी लिहू शकतो मी. नंतर लिहू पहिले हे एस क्यू प्लस क्यू पी लिहू द्या मला आणि या खाली करू द्या पी क्यू, क्यू प्लस पी क्यू म्हणलो. आणि इकडे काय डीबीला कसं लिहिणार मी, डीबीला लिहिणार मी डीसी प्लस सी बी आणि इंटू ए बी गेला प्लस ए बी आणि हे अपॉन खाली काय आला ए बी आला. चला जे जे व्हॅल्यू आहेत ते बघा. तर एस क्यू प्लस क्यू पी काय होते, एस क्यू प्लस क्यू पी दॅट इज एस पी झाला पूर्ण, एस पी झाला आणि हे काय झाला इथं पी क्यू. आणि या सगळ्यांची व्हॅल्यू ते ठेवून द्यायच्या का, आताच ठेवून देऊ काय हरकत नाही. हे 60 दिलाय, हे 70 दिलाय आणि हे 80 दिलाय आणि ए बी परत किती दिलाय 60 दिलाय. हो देअरफॉर पॅरामीटर करूया आणि हे आय थिंक 280 दिलाय एस पी. 210 ऍडिशन करून बघा, 210 होती, 0 0 कटला. ठीक आहे, ओके. तर परत 3 निघाले, ते 3 2 6 3 7 21. बघा आता इकडे तुम्ही डायरेक्ट भाग घालू शकता असा वरचा 7 1 7 7 चौक 28 हे झालं 40. सो हे पी क्यू गेलं तिकडे, 2 आला मल्टिप्लाय, तर पी क्यू इज इक्वल्स टू 40 × 2. सो देअरफॉर पी क्यू ची व्हॅल्यू किती भेटली 80. तर अशा प्रकारे पी क्यू ची व्हॅल्यू किती भेटली 80. चला आता पी क्यू भेटला, आता 3 लाईन दुसऱ्या होता, नोट करा. पी क्यू भेटला गुरुजी. चला आता आपण म्हणू आता आर सी पॅरलल आहे क्यू बी ला, पॅरलल आहे ही ए बी ला. ए बी नाही, सॉरी मागं मी ए बी म्हणलो का, गलती झाली माझी, पी बी म्हणायला पाहिजे होतं, मिस्टेक. ए बी केलं मी पॅरलल.
पीबी म्हणा तिथं पीबी, ठीक आहे, नोट करा. चला घेऊता मग बाय देअर फोर आर क्यू अपॉन पी क्यू इज इक्वल्स टू सी बी अपॉन ए बी. आपल्याला क्यू आर आहे म्हणू शकतो मी आर क्यू ला, आणि पी क्यूची आत्ताच व्हॅल्यू काढली आपण. पी क्यूची किती व्हॅल्यू काढली, 80 काढली, आणि बी सी दिले 70 आणि ए बी दिली 60. ॲज युजल तीच काटाकाटी करू होता, 0 कटला. ओके, आणि 80 तिकडे मल्टिप्लायला गेलं तर तुम्हाला मित्र हो क्यू आर मिळतं 80 × 70 अपॉन 6. जर तुम्ही काटाकाटी केली परत 3 दोन्ही भागातला ते वर आलं 40, 32 6 आणि 4 दोन्ही 2 8 ला 0, 40 ला 40, 7 चौक 28, तर 280/3 काय भेटला आपल्याला, क्यू आर भेटला. सो देअरफॉर क्यू आर इज इक्वल्स टू 280/3. इट इज द व्हॅल्यू ऑफ क्यू आर. तर ठीक आहे, नोट करा, क्यू आर पण भेटला. आता नाव आता काय पॅरलल घेऊ, वरच्या घेऊ पॅरलल. एस डी पॅरलल आर सी पॅरलल क्यू बी. कशामुळं, आता आपल्याला पी क्यू भेटला, क्यू आर पण भेटला आणि एस आर पण भेटला. ठीक आहे, तर देअरफॉर म्हणून आपण परत एस आर अपॉन आर क्यू इज इक्वल्स टू डी सी अपॉन सी बी घेऊ शकतो. ओके, सो एस आर ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, पण एस क्यू काढला आपण, सॉरी आर क्यू काढला. आर क्यू किती काढला आपण, 280/3 काढला, आणि डीसी दिलेला आहे, डीसी लेंथ आहे, सिरी डीसी एकच 80 आणि ही दिली आहे 70. चलो इथं पहिले काटाकाटी करू, 0 कडून जात आहे. पण आता इथं बघा, हे असं असतं, हे कधी पण तुम्हाला फ्रॅक्शन हे होत असेल तर याला हे जे डिव्हिजन आहे हे मोठं एस आर ला डिवाइडेड बाय किती आहे 280/3. यालाच काय होतं, हेच मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स होत असते. तर एस आर इंटू किती झालं 3 डिवाइडेड बाय किती झालं 280. तर आपण याच पूर्ण व्हॅल्यूला कसं लिहिणार, असं लिहिणार. कळलं का, व्हेरी गुड. बघा तर पूर्ण हे व्हॅल्यू काय झाली मग, एस आर इंटू 3/280 इज इक्वल्स टू 8/7 क्रॉस मल्टिप्लिकेशन. चलो शुरू करो जी. एस आर इज इक्वल्स टू 8/7 इंटू 280/3. कसं काय, हे 3 पण तिकडे डिवाइड येतील ना, करा काटाकाटी. 7 1 7 7 चौक 28, काहीच कटत नाही. 8 चौक 32, 320/3. फायनली आर एस किंवा एस आर ची व्हॅल्यू आली 320/3. तर अशा प्रकारे आपण सगळ्या व्हॅल्यू शोधल्यात. तर शेवटी उत्तर लिहावं की सगळ्या व्हॅल्यूचं काय आहे. ओके, चला आता दुसऱ्या क्वेश्चनला डिस्कस करू आपण. आता ऍक्टिव्हिटी आहे पुढची. या ऍक्टिव्हिटीला डिस्कस करण्यासाठी जरा आपण इकडे घेतो मी ऍक्टिव्हिटी बघा, दिसेल का तुम्हाला ऍक्टिव्हिटी. इथले इथे सॉल्व्ह करू का, चलो इथल्या इथे सॉल्व्ह करतो, तिथल्या म्हणजे समजून येईल तुम्हाला मला काय काय सांगायचं काय काय. चलो या ट्रायंगल मध्ये दिलेलं आहे बघा, या डायग्राम मध्ये पी क्यू आर मध्ये एक मीडियन दिलेली ए पीएम ही मीडियन आहे. पीएम ही मीडियन आहे म्हणजे ह्या दोन व्हॅल्यू इक्वल होणार. कोणत्या, क्यू एम हे कोणाबरोबर असणार, एम आर सोबत असणार. ठीक आहे, सगळं दिलेलं लिहून व्यवस्था आहे का. प्रूव्ह दॅट आपल्याला ह्या एक्स वाय पॅरलल क्यू आर दाखवायचे. चला ठीक आहे. इन ट्रायंगल पी क्यू एम, जिसला पी क्यू अँगल हे अँगल बायसेक्टर आहे. काय अँगल बायसेक्टर आहे. या ट्रायंगल मध्ये बघा हे असं दिलंय. भले ट्रायंगल कसं असो, मी असं काढतो तर व्यवस्था आहे का तुम्हाला एकदम व्यवस्थित समजण्यासाठी. ठीक आहे ना. तर हा दिला सपोज एम पॉइंट एम पी क्यू, आणि सपोज हा एक्स आहे आणि हे दोन अँगल बायसेक्टर आहे. तर अकॉर्डिंग टू अँगल बायसेक्टर थिअरम काय होणार, चला आपण शिकलो. अँगल बायसेक्टर थिअरम काय होता, जे काही दोन साइड पी एक्स अपॉन एक्स क्यू हे कशा बरोबर असणार, पीएम अपॉन एम क्यूच्या बरोबर. कळलं का नाही, हे थिअरम आहे कसं आला ते बघा, मी शिकवलेलं आहे तुम्हाला. आता कमी इथे काय येणार, अकॉर्डिंग टू अँगल बायसेक्टर थिअरम काय येणार मग आपलं व्यवस्था आहे का, पी एक्स अपॉन एक्स क्यू इज इक्वल्स टू असेल कोणाच्या अपॉन, बघा पी एक्स अपॉन एक्स क्यू इज इक्वल्स टू पीएम अपॉन एम क्यू. हे झालं फर्स्ट. ओके, सेकंड सेम त्या ट्रायंगल मध्ये बघा, हे अँगल बायसेक्टर दिला याचा वाय, तर म्हणून हे अपॉन हे पी वाय अपॉन वाय आर इज इक्वल्स टू काय असणार, परत तेच पी एम अपॉन
एम आरच्या, सॉरी इथं असणार एम आर, हा एम आर, पीएम अपॉन एम आर, कारण नावं तेच आहेत, फक्त अँगल बायसेक्टर थेरम त्या साईडला लागला. आता कसा लागला, मी काय लावला ते व्यवस्थित बघा. जर नाही जरी समजलं हे कसं घेतलं सर, रिपीट बघा. इथं सपोज ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल आहे, हा अँगल बायसेक्टर आहे, तर नाव काय यांचं, पी एम आर आणि हे वाय, हा अँगल बायसेक्टर. तर अँगल बायसेक्टर काय करतो, पुढच्या लाईनला ज्या एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतं त्यांचा रेशिओ, या दोघांचा रेशिओ कोणाबरोबर असतो, या दोन उरलेल्या साईडच्या रेशिओ बरोबर. म्हणजे एम आर अपॉन एम पी इज इक्वल्स टू वाय आर अपॉन वाय पी, किंवा असं पण म्हणू शकता, पी वाय अपॉन वाय आर इज इक्वल्स टू पी एम अपॉन एम आर. एकच झालं, मी तिथं तेच लिहिले बघा. व्हेरी गुड. चलो ठीक आहे, हे झालं एवढं. तर मग एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथं सगळ्यांना माहिती आहे की एम आर हे कोणाबरोबर आहे, एम आर हे कोणाबरोबर, एम क्यू एम बरोबर. तर इथं क्यू एम ठेवू शकतो. मग एम आर हा क्यू एम बरोबर, म्हणजे राईट हँड साईड इक्वल, ते हे दोघं पण काय झाले, मग इक्वल झाले. सो देअरफॉर हे दोघं इक्वल झाले, म्हणजे पी एक्स अपॉन एक्स पी, पी एक्स अपॉन एक्स क्यू आणि पी वाय अपॉन क्यू आर झालं. बाय द कॉर्नर्स ऑफ बीपीटी ही लाईन काय झाली, पॅरलल झाली. ओके, बाय द कॉर्नर्स ऑफ बीपीटी, हा थेरम आहे बाय द कॉर्नर्स ऑफ बीपीटी. हेच आहे कॉर्नर्स ऑफ बीपीटी. कोणत्या ट्रायंगल मध्ये जर अशी कंडिशन दिली असेल, कोणत्या ट्रायंगल मध्ये जर ही अशी लाईन चालली, जर या लाईनचा रेशिओ या लाईन बरोबर आला, सॉरी या दोघांचा रेशिओ जर या लाईनच्या आणि या लाईनच्या रेशिओ बरोबर आला, तर ही लाईन या थर्ड साईडला काय असती, पॅरलल असती. हा बीपीटीचा कॉन्व्हर्स आहे. ओके, गुड, व्हेरी नाईस. चला नेक्स्ट बघू त्या क्वेश्चन्स. ती ऍक्टिव्हिटी होती, याच्यात पण एक ऍक्टिव्हिटी दिली, ऍक्टिव्हिटी देता. चला 10th नंबरचा क्वेश्चन बघा. सेम आताच केलंय तसं आपण काहीतरी बीपीटीचा अँगल बायसेक्टर यूज केला. त्याच्यात बघू तर अँगल बायसेक्टर लावून काय दिलं काय नाही, डायग्राम क्वेश्चन दिसायला सगळ्यांना, मी डायग्राम काढणं किंवा क्वेश्चन पण काढणं. जर रिक्वायरमेंट वाटली मला तर मी काढवतो आणि काढावं पण लागणार, मला असं वाटत आहे, पण गरज तर नाही पडणार. चला बघा आता काय सांगितलंय, इंटरसेक्ट करते, एबीची व्हॅल्यू दिली. हा सोल्युशन. क्वेश्चनला पहिले लिहून घ्यावं, जे दिलं ते दिलंय. एबी दिले 5, एसी दिले 6, बीसी ची लेंथ दिली 6 आणि शोधायला सांगितलं आपल्याला ए एक्स अपॉन एक्स वाय ची लेंथ. ओके, ए एक्स अपॉन एक्स वाय काढायला सांगितलं का. ओके, चला बघा आता कसं काढू शकतो आपण. तर इन ट्रायंगल ए बी वाय, दिसला ट्रायंगल ए बी वाय, डायग्राम मध्ये बघा तिकडं. इन ट्रायंगल ए बी वाय, ए बी वाय, ठीक आहे. सॉरी, ही लाईन काढा काढत आहे मी, सॉरी माझ्या. तर बी मधून हे अँगल बायसेक्टर गेला, बी मधून अँगल बायसेक्टर इंटरसेक्टरला एक्स ला, हा अँगल बायसेक्टर, ठीक आहे. इन ट्रायंगल ए बी वाय, बी एक्स इज एन अँगल बायसेक्टर ऑफ अँगल कोणाचा, बीचा. म्हणून बाय अँगल बायसेक्टर थ्योरम, बाय एंगल बायसेक्टर थ्योरम. चलो गाइस लिखो ए एक्स अपॉन एक्स वाय, किस वैल्यू काढायची, हो, इज इक्वल्स टू ए एक्स अपॉन एक्स वाय, ए बी अपॉन बी वाय, ए बी अपॉन बी वाय. आलं, व्हेरी नाईस. ठीक आहे, याला देऊ इक्वेशन फर्स्ट, देन तिकडे ट्रायंगल. सिमिलरली मी हा शब्द यूज करू शकतो बघा मॅथमॅटिक्स मध्ये, मला जर असं काय यूज करायचा असेल रिपीट, तर मी हा शब्द खूप सुंदर आहे. सिमिलरली इन ट्रायंगल, कोणता, तिकडचा ट्रायंगल घ्यालो मी, ए वाय सी घेतला. त्याच्यामध्ये पण अशीच कंडिशन असणार, काय असणार त्याच्यामध्ये पण, ए एक्स अपॉन एक्स वाय, ए एक्स अपॉन एक्स वाय इज इक्वल्स टू काय येणार तिकडं, ए एक्स आधी घेतला का, ए सी अपॉन वाय सी येणार गुरु. याला इक्वेशन सेकंड. चला नोट करा मित्र, होईल तेवढं. याला इक्वेशन सेकंड दिल्यावर फ्रॉम इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड तुम्ही बघू शकता. इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड लक्ष द्या, व्यवस्थित बघा. इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड, लेफ्ट साइड इक्वल तर राईट साइड इक्वल, सगळे इक्वल झाले रेशिओ. म्हणजे मी म्हणू शकतो हे रेशिओ झाले ए एक्स अपॉन एक्स वाय, हा बरोबर झाला कोणाच्या, ए बी अपॉन बी वायच्या, हा इक्वल झाला ए सी अपॉन वाय सीच्या.
हे तिन्ही रेशो इक्वल झाले. मला ax अपॉन xy ची व्हॅल्यू पाहिजे. मला ab ची माहिती आहे, ac ची माहिती आहे, पण मला by किंवा yc ची माहिती आहे का नाही. पण काय या दोन रेशोला जोडता येतं का? येतं. एक प्रॉपर्टी आहे काय, बाय थेरम ऑन इक्वल रेशिओ. बघा भाई एवढी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत, 9च्या पण कन्सेप्ट इथे यूज व्हायला आता. बाय थेरम ऑन इक्वल रेशिओज. तर काय म्हणतं बाय थेरम ऑन इक्वल रेशिओ, म्हणजे मी या रेशिओला यांच्या सम मध्ये लिहू शकतो, सम मध्ये किंवा डिफरन्स मध्ये. म्हणजे एक्स अपॉन एक्स वाय इज इक्वल्स टू इकडे होतं ए बी प्लस ए सी अपॉन बी वाय प्लस वाय सी. तर इथं व्हॅल्यू दिली असणार एबीच्या, एबीची व्हॅल्यू दिलेली आहे 5, हे दिले 4 आणि अपॉन व्हॅल्यू देण्याआधी कोई बात नाही. तर याला जरा रिझॉल्व्ह करूता, परत सॉल्व्ह करूता. हे झालं ए सी आणि बी वाय प्लस वाय सी. बी वाय प्लस वाय सी किती दिला आहे? बी सी. बी वाय प्लस वाय सी दिला बी सी. तर बी सीची व्हॅल्यू किती आहे? 6. तर हे होतं 9/6. तर हे आलं 9/2. सो फायनली आपली जी ax अपॉन xy व्हॅल्यू आलेली आहे ती आली 3/2. इन दिस वे तुम्ही असे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, नोट करा. बघा नेक्स्ट आहे 11. नेक्स्ट क्वेश्चन आहे 11 क्वेश्चन. 11 क्वेश्चन मध्ये तुम्ही बघसाल असा सेम क्वेश्चन आपण 1.3 मध्ये सॉल्व्ह केलेला आहे. सेम क्वेश्चन 11 101% सांगतो. हे क्वेश्चन एक्झॅक्ट आहे, सेम आहे. किती? 101%. तुम्ही ट्राय करा, बघा प्लीज. आता एवढं तर करू शकता, टाइम जरासा कमी आहे माझ्याकडे. ओके, तर नोट करा. आय मीन ट्राय करून बघा. ते नाही जर समजलं मला सांगा, आपण सॉल्व्ह करू. आता आहे ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करण्यासाठी जरासं मी जरा डायग्राम मोठी करतो. इथली मोठी होती बघू तर. ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची आपल्याला. झालं एवढीच आहे. या कोई बात नाही, चलायचंच करू. बघा ऍक्टिव्हिटी सिंपल काय दिलेलं आहे आपल्याला? दिलेलं आहे बघा एक्स वाय पॅरलल ए सी दिलेली आहे या ट्रायंगल एबीसी मध्ये. ठीक आहे, बीपीडी थेरम लागून गेला, कोई नाही. आणि कंडिशन दिलेली आहे 2x इज इक्वल्स टू 3bx. सो देअरफॉर इथून ax अपॉन bx ची जर व्हॅल्यू काढली तर किती आली? 3/2. ax अपॉन, कारण की 2 तिकडे डिवाइडला गेलं. तर इथून मला सांगा आपल्या ऍक्टिव्हिटी मधून आपल्याला ax अपॉन by ची व्हॅल्यू किती भेटली? ax अपॉन by ची व्हॅल्यू किती भेटली? 3/2. आलं, कळत आहे? व्हेरी गुड. आणि खाली बघा कंपोनेंट लावला. कंपोनेंट म्हणजे खालचा डिनॉमिनेटर वरी ऍड होतो जाऊन. म्हणजे ax ची किती आहे? 3 आणि किती आहे? 2 आणि खाली किती असणार? 2. किती आलं? 5/2. ठीक आहे, सम केली दोघांची 5/2. इझी आहे. आता हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचा. हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल. एबीसी आणि एक्स वाय जे करस्पॉन्डिंग अँगल झाला. हा कॉमन अँगल. ए टेस्टनं हे दोन अँगल काय झाले? ट्रायंगल काय झाले? सिमिलर झाले. कोणत्या टेस्टनं? ए टेस्टनं. आता बघा, सो दॅट्स त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स काय घेतल्या? प्रोपोर्शन मध्ये घेतल्या. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल CSST. तर AB अपॉन XY BX दॅट इज AC अपॉन YZ. आलं का? सॉरी XY. तर AB अपॉन BX ची व्हॅल्यू किती काढली? AB अपॉन BX ची व्हॅल्यू 5/2. तिथे किती येणार? 5/2. तर आपल्याला AC शोधायचा. तर AC रफ मध्ये काढून घेऊ आपण. AC काढून घेऊ रफ मध्ये किती आहे? 5/2 इंटू 9. तर हे आलं 9×5=45/2. एक ते उत्तर या फॉर्मॅट मध्ये ठेवा, नाहीतर या फॉर्मॅट मध्ये ठेवा. 22.5 भागून द्या ना. तर एकदा 22. मला कोणत्या फॉर्मॅट मध्ये दिलं माहिती नाही. 22.5 अशा फॉर्मॅट मध्ये उत्तर असेल. ओके, चला नोट करा. ऍक्टिव्हिटी सोपी ऍक्टिव्हिटी होती, काय नाही. आता सॉल्व्ह करू आपण. इम्पॉर्टंट आहे आपलं आता क्वेश्चन नंबर 13. लास्ट क्वेश्चन जरा विचार करण्यासारखी गोष्ट पडती. काय नाही, मग गिवन काय? क्वाड्रिलॅटरल ABCD इज ABCD से ना? नाही, चुकलं नाव चुक गया. क्वाड्रिलॅटरल GFED इज ए स्क्वेअर. काय दिला? स्क्वेअर दिला बस. आणि ट्रायंगल मध्ये सांगितलं अँगल A हे 90 डिग्रीचा आहे. टू प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. टू प्रूव्ह करायचं आहे, व्यवस्थित लिहून घ्या. टू प्रूव्ह करायचं आहे. प्रूव्ह DE चा वर्ग बरोबर BD इंटू EC. मित्र हे प्रूव्ह करायचं आहे. डायग्रामवर लक्ष द्या व्यवस्थित. डोंट वरी, मी खाली काढून घेतो डायग्राम आता, जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली कळून येईल की मला क्वेश्चन मध्ये मी काय करत काय आहे. हे दिलं आपल्याला ABC आणि इथे एक स्क्वेअर दिला. हा दिला स्क्वेअर GFED. स्क्वेअर दिला म्हणजे याचा इच अँगल काय झाला? 90. ठीक आहे, इच अँगल 90 इतकं गिवन आहे. प्रूफ बघावा आता सर्वांनी. प्रूफ बघा, मी सुरू कसं करतो. प्रूफ बघा व्यवस्थित. सरळ सरळ आपल्याला माहिती आहे की
क्वाड्रिलॅटरल GF ED इज ए स्क्वेअर. आता हे काय कशामुळे लिहितोय व्यवस्थित बघा आता. सो देअरफॉर यांच्या सगळ्या साइड्स काय असतात इक्वल असतात. म्हणजे GF ही इक्वल असणार FE च्या इक्वल असणार, GD च्या इक्वल असणार आणि ही पण D च्या इक्वल असणार. याला लिहूया इक्वेशन फर्स्ट, कारण त्याचा पुढे मला इक्वेशन मध्ये यूज करायचा आहे. ऑफकोर्स स्क्वेअर दिला म्हणजे साइड्स इक्वल आहेत, यांचा यूज होणारच आहे पुढे. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर आहे, याचा अर्थ जे आहे याच्या अपोजिट साइड्स काय असतात पॅरलल असतात. मग इथं मी म्हणणार व्यवस्थित बघा आता व्यवस्थित, GF ही पॅरलल आहे DE ला. कशाला? DE ला. अँड GD ही पॅरलल आहे FE ला. ठीक आहे, FE ला. दिसत आहे इथपर्यंत कळलं सगळ्यांना? व्हेरी गुड. आता ही डायग्रामच इरेज करून टाकू, कारण की आपण ऑलरेडी सगळं लिहूनच घेतलंय. आणि या जरा आपल्या या स्वतःच्या डायग्रामला जरासं वर घेऊन जाऊ. इथं गेलं. हा झालं इथपर्यंत. चलो आता बघा व्यवस्थित जाणार आणि इथे राईट अँगल ट्रायंगल आहे. सॉरी, हे 9 दिलं आहे. बघा जर या केसमध्ये GF ही पॅरलल असेल DE ला. बघा GF ही पॅरलल असेल DE ला, दॅट इज मी म्हणू शकतो GF ही पॅरलल आहे BC ला, कारण की सगळे एका लाईनवर आहेत. व्हेरी गुड, समजले? नाईस. म्हणून अँगल AGF हा कॉन्ग्रुएंट होईल अँगल कोणाला? व्यवस्थित आहे का? कोणाला? AGF ला. हा कॉन्ग्रुएंट होईल DBG ला. कशामुळं? करस्पॉन्डिंग अँगल. कसं काय करस्पॉन्डिंग? चेक करा व्यवस्थित बघा. करस्पॉन्डिंग अँगल्स. कशामुळे? करस्पॉन्डिंग अँगल्स. याला इक्वेशन सेकंड व्यवस्थित लाईन टू लाईन प्रूफ देणार आहे, काळजी करू नका. बघा ही पॅरलल झाली हिला आणि ही लाईन अशी आली का? मग हा अँगल आणि हा अँगल कोणते होतील? पांडेजी करस्पॉन्डिंग अँगल तर होतील. समजलं? म्हणून हे घेतलं. व्हेरी नाईस सर. पण हे घेतलं का? मला ट्रायंगल घ्यायचे, 2 ट्रायंगल घेऊन मला करस्पॉन्डिंग साईज आणायच्यात आणि त्या 2 ट्रायंगल मला सिंपल हे ट्रायंगल सिमिलर दाखवायचं याच्यासोबत. पण मी तर डायरेक्ट रिलेशन दाखवू शकत नाही ना. मी हे ट्रायंगल सिमिलर दाखवणार याच्यासोबत, परत हे सिमिलर दाखवणार याच्यासोबत. म्हणजे हे याला सिमिलर, हे याला सिमिलर, तर हे एकमेकांना सिमिलर. A is equals to B, B is equals to C, तर A is equals to C. कॅन से दॅट. तर असं. पण आता ते आणल्या सुद्धा काय होणार? ऑफकोर्स, कारण की करस्पॉन्डिंग साईड घेऊनच त्याच्या हे घेऊनच आपल्याला काय करता येईल? हे प्रूफ आणता येईल. कळलं का नाही? हे प्रूफ आणता येईल. इंटू आहे. ठीक आहे, नोट केले इथपर्यंत? व्हेरी नाईस. चला बघा आता इन ट्रायंगल नाव घेताना चुकी नाही करायची. AGF अँड ट्रायंगल DBG. बघा मी इथून 90 डिग्री सुरू केलं ट्रायंगलचं नाव, इथून पण 90, नंतर हे कॉन्ग्रुएंट G, नंतर ते आलंय. बघा इन ट्रायंगल AGF आणि नंतर हे BDG. अँगल कोणता? AGF हे कॉन्ग्रुएंट अँगल कोणासोबत? DBG सोबत. करून गेलो आपण फ्रॉम फर्स्ट करून गेलो. नोट केलं मित्र हे वरचं? ठीक आहे. क्वेश्चन मोठा आहे, दॅट्स वाय मी रफ करायलो. मला प्रूफ लक्षात ठेवू द्या, फक्त प्रूफ मला हे आणायचं. प्रूफला साईडला जागा करतो जराशी. नोट करून घ्या हे पण. अँड अँगल कोणता? GAF इज कॉन्ग्रुएंट आहे. GAF कॉन्ग्रुएंट आहे. व्यवस्थित बघा. GAF BDG सोबत. कशामुळं? इच 90, दोघं पण 90 आहेत. चेक करा डायग्राम मध्ये. म्हणून ट्रायंगल व्यवस्थित आहे का? आता म्हणून ट्रायंगल कोणता? AGF हा सिमिलर झाला ट्रायंगल BDG सोबत. कोणत्या टेस्टनं सरजी? AA टेस्ट. ठीक आहे, कोणत्या टेस्टनं? AA टेस्टनं. आता मी रिपीट सांगते, मी सेम गोष्ट तिकडे करणार आहोत, सेम गोष्ट मी इकडे करणार आहे. ही पॅरलल आहे, ही त्यांची ट्रान्सव्हर्सल, तर हा करस्पॉन्डिंग अँगल, तर इथे एक मॅथमॅटिक्स खूप चांगला शब्द आहे आपल्यासाठी, सिमिलरली वी कॅन शो दॅट. आपण दाखवू शकतो. काय दाखवू शकतो आपण?
ट्रायंगल AGF हा सिमिलर होणार. हा इथं नाव कसं घ्यायचं AGFचं बघा. 90 डिग्री पण सुरू झालेला आहे. ECF AGF सिमिलर असणार कोणाला 90 डिग्री. नाही चुकायला करस्पॉन्डन्स चुकाली सॉरी. AGF हा कॉम्पोनंट होईल EFC ला. EFC ला कारण की C हा कॉम्पोनंट आहे F साठी. C हा कॉम्पोनंट आहे F ला म्हणजे AFG करस्पॉन्डिंग आहे FCE ला. सो दॅट्स मी असं नाव घेतलं. हे पण कोणत्या टेस्टनं A टेस्टनं. हा हे प्रूफचं जर असं रिमूव्ह करतो. याला इक्वेशन दिलंच नाही का आपण. सॉरी याला इक्वेशन देऊता किती तर फर्स्ट दिलं तर सेकंड झालं. हे थर्ड इक्वेशन आणि हे फोर्थ इक्वेशन. फ्रॉम फर्स्ट टू अँड सेकंड सॉरी फ्रॉम थर्ड अँड फोर्थ बघा इक्वेशन थर्ड. आणि हे ट्रायंगल याला सिमिलर आहे. हे ट्रायंगल याला सिमिलर आहे. दोन्ही ट्रायंगल एकमेकांना एकच आहेत म्हणून हे दोघं काय झाले एकमेकांना सिमिलर झाले. सो देअरफॉर ट्रायंगल BDG हा सिमिलर झाला कोणासोबत ट्रायंगल EFC सोबत. म्हणून यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स काय असतात मग आता प्रमाणात असतात. करस्पॉन्डिंग साइड्स काय असतात प्रमाणात असतात. तर मग मी म्हणणार देअरफॉर BD अपॉन EF इज इक्वल्स टू बघा तिकडे BG वगैरे आहे का नाही. BG नाही. नंतर DG आहे. DG अपॉन FC ठीक आहे. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आता आपण. क्रॉस मल्टिप्लिकेशन तर काय प्रूफ आणायचं होतं आपल्याला DE आणायचं होतं. चला DE घेऊन होतं. यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. आता क्रॉस करा एकमेकांना याला इकडे. तर BD क्रॉस FC इज इक्वल्स टू EF क्रॉस काय होणार DG. तर तुम्ही क्लिअरली बघू शकता आपल्याला इथं BD ची गरज आहे का नाही. इथं BD तर यायला नाही पाहिजे. कुठं मिस्टेक केली करस्पॉन्डन्स मध्ये चेक करावं लागेल मला. अरे हा इथं मिस्टेक केली ना. नाव चुकवलं. इथं नाव काय चुकलं तर AGF ला जर तो पॅरलल असेल तर इथं असणार आपल्याला DBG सोबत राईट. इथं नाव चुकलं ना करस्पॉन्डन्स चुकणार मग DBG सिमिलर झाला EF. हे अशा मिस्टेक्स होतात यार सॉल्व्ह करताना वेळ जातो मग त्यातच आपला. दॅट्स अ जॉमेट्री क्वाईट कॉम्प्लिकेटेड आहे. आणि परत इथं करस्पॉन्डन्स चेक करा. मी राईट अँगल ट्रायंगल सुरू केलं AGF वर आलो मी. तर सेम वेने इथून राईट अँगल ट्रायंगल सुरू केलं पाहिजे आपण E नंतर F नंतर C कारण की C हा करस्पॉन्डिंग आहे F ला आणि इथं पण हा करस्पॉन्डिंग आहे याला. चला ठीक आहे. आता बघू येते का. तर परत आपल्याला DB पाहिजे नाही आणि DG पाहिजे. ठीक आहे. तर DG इकडचा DG अपॉन EC इज इक्वल्स टू परत DB क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये DB अपॉन EF. आता यांना क्रॉस करून बघा. याला इकडे जर घेऊन गेलो आपण व्यवस्थित आहे का आता तर हे व्हायले BD इंटू EC इज इक्वल्स टू BD इंटू इज इक्वल्स टू DG इंटू EF. ठीक आहे. तर एक राईट साइड तर आली. ही प्रूफ तर आलं. आता त्याचा अनुता मग फायनली मी म्हणू शकतो का की जे काही DG इंटू EF आहे हे आलेलं आहे BD इंटू EC च्या बरोबर. हा याला रिझन आहे CSST. सॉरी हे लिहून घ्यावं. सॉरी मित्रांनो. आता हे तुम्हाला माहिती आहे DG ही EF बरोबर आहे. या सगळ्या स्क्वेअरच्या साईड्स आहेत ही याच्या इक्वल तर मी सगळ्यांना याच्या इक्वल लिहू शकतो फ्रॉम वन DG ला काय लिहिलं मी DE इंटू EF ला काय लिहिलं मी DE इज इक्वल्स टू काय येणार BD इंटू EC. तर फायनली DE इंटू DE स्क्वेअर इज इक्वल्स टू BD इंटू EC. हेन्स ट्रू. होता जराशा प्रॉब्लेम्स
आपण कधी कधी खालीवरी बघताना कधी लिहिताना कमी रमी लिहितो, त्यामुळे होतात गोष्टी. तर मित्रो हे सर्व काही होतं माझ्याकडनं. आपण आता नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. त्यासाठी कंटिन्यू बघत राहावं आणि समजत नसेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगावं, स्पीड नव्हतं असेल तर वगैरे. ठीक आहे मित्र, धन्यवाद.